बातमी. तू खूप सुंदर दिसतेस. तुझ्या क्षमतांची तुझे पती आणि तुझ्या जवळच्या लोकांना जाणीव नाही असं सांगून भोंदू खरात महिलांना आपल्या विकृतीच्या जाळ्यात ओढायचा. 10वी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरी त्याला मानसशास्त्राचा गैरवापर तो करत होता. तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या भावनांना हात घालायचा. भावनिक पातळीवर जवळीक साधून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि याच मोडस ऑपरेंडीतून त्यानं आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विरोध करणाऱ्या महिलांना तर जीवे मारण्याची धमकी किंवा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील तो द्यायचा. दरम्यान विकृत खरात महिलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं आपण ते जाणून घेऊयात. गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या अडचणीत सापडलेल्या महिलांचं तो शोषण करत होता. महिलेच्या अडीअडचणी तो जाणून घ्यायचा. इतिहासातील घटनांवर तो त्यांच्याशी भावनिक संवाद साधायचा. महिलेची स्तुती करायचा. तू खूप सुंदर आहेस. तुझा पती तुला समजून घेण्यात कमी पडतो. तुझी खरी क्षमता कुटुंबियांना ओळखता येत नाही असे संवाद तो त्यांच्याशी साधायचा. आणि या भावनिक संवादातून महिलेला मानसशास्त्रीय जाळ्यात ओढायचा. अडचणी दूर करतो सांगून पेयातून गुंगीचं औषध तो या महिलांना द्यायचा आणि ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली लैंगिक शोषण करायचा. विरोध केल्यास प्रकोप होईल, मृत्यूची भीती तो या महिलांना दाखवायचा. दैवी शक्तीने संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचा.